हे गाईस, स्वागत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग नॉर्मल ब्लॉग आज हे बनवणार आहे, पण बघू आता विचार केला नाही अजून काय बनवणार आहे ते. आत्ताच ही बघा, आत्ताच झालेली आहे माझी पूजा. ही बघा, पूजा करून झाली आणि आता बसलेलो मी. तर बसलं तर ब्लॉग करायचा असा मूड आला. किती दिवस ब्लॉग नाही केला आहे ते ह्याच्यामुळे, कुरकुरा आणि मॅगी व्हायच्या नंतरला. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतं, गाडी आलेली, गाडी उभी केली आहे. तर त्या काल परत जाऊन आली गाडी आणि आता उभी केली. तर मला मी तुम्हाला दाखवतो. ती बघा आपली गाडी उभी आहे. काल रात्री परत बाहेर गेलेलो म्हणून गाडी उभी आहे. गाडी आता डायरेक्ट रात्री बाहेर काढणार, रात्री जाणार याला पनवेल हायवेला. जरा बघणार कितपर्यंत आहे ती आणि मग येणार. तर आत्ता हा विषय सोडा. तर गरम केली आहे गाडी, आत्ता जाऊन पहिली स्टार्ट करून आलो आहे. रात्री डायरेक्ट स्टार्ट करणार. ते सगळं जाऊ दे, ब्लॉग आहे बघा. मला प्रॉपर दाखवून बघा त्याची तयारी. तर आत्ता मी मला की तेव्हा गाडी दाखवायला गेलेलो ना, तेव्हाचा आला उठून आणि मला बोलतो आज मोमोज करूया. कारण का काल जी कोबीची भाजी बनवलेली आणि गाजर बिजर हे केलेली तर ती तशीच आहे. तर त्याचं मोमोज करायचं. तर आता बघू दे फ्रीजमध्ये काय आहे ते, कारण का फ्रीजमध्ये जर असेल तरच बनवणार, नाहीतर नाही. तर कोबी दिसते आहे मला, टोमॅटो दिसतो आहे, कांदा दिसतो आहे आणि मका दिसतो आहे. पनीर नाही आहे. पनीरचे पीसेस आहेत की नाही माहीत नाही, पण पनीर नाही. पनीर मागवायला लागेल, नाहीतर डायरेक्ट असंच करायचं सुरू. चला सुरू करूया. बघूया आधी मेन मैदा आहे काय बघूया. नाही तर मैदा नसेल ना तर गव्हाच्या पिठाचे भरायला लागला. मोदक तांदळाच्या पिठाचे हाय मैदा पण आहे. चला डायरेक्ट मग मला रेसिपीवर जाऊया. तर इन्ग्रेडियंट्सचं मी शूट नाही केलं, तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. कारण का भाजी पण गरम झालेली आहे, करून कापून किसून आणि गरम करून झालेलं आहे बटरमध्ये. आणि पीठ पण रेडी करून झालेलं आहे. कारण का डायरेक्ट आपल्याला ते मोमोजच बनवायला अर्धा ते दीड तास लागतील वाफून. तर मी तुम्हाला भाजी दाखवतो. भाजी बघा, ऐक ती किसली आहेत ना, ती खूप जड आहेत. तर भाजी बघा, भाजी ही बघा. तुम्हाला दोन दिसत असतील, कारण का दोन आहे, ही माझी आणि ही याची. कारण याच्यात कांदा टाकलेला आहे. तर कांदा ह्या साहेबांना आवडत नाही बघा. म्हणून आज ते लवकर उठलेले, त्यांचं दर्शन लवकर झालं आज. नाहीतर ते 1-2 शिवाय उठत नाही. त्यांचा रेकॉर्ड आहे, तो तोडत नाहीत ते रेकॉर्ड. ते आज तुटला आहे तो. कारण का माझी पूजा झालेली 7-7:30 वाजता. तिथून मला विचारायला ब्लॉग करूया. ब्लॉग किती दिवस झाला नाही, ब्लॉग करू. तर मी पूजा झाल्यानंतर स्टार्ट करणार होतो, पण तेवढ्यात गाडी आली. ही गाडी स्टार्ट करून स्टार्टर मारून एक राऊंड मारून आलो आणि मग सुरुवात केली ह्याला. तर सुरुवात करताच हे साहेब उठले. दर्शन झालं ना आज म्हणून. तर बघा ह्याच्यात मी टाकलं आहे. ह्याच्यात जास्त काय टाकलं ना, कारण का पनीर नव्हतं, काहीच नव्हतं. तर हा बोलला की भाज्या आहेत त्याच टाकू, म्हणून गाजर, कोबी, मके आणि माझ्याच्यात कांदा टाकला आहे. आणि हे जे फक्त गाजर, मका आणि हे आहे कोबी. आणि पीठ पण आपलं झालेलं आहे तयार आहे बघा. पीठ घराची तर नाशाडोस झालेलीच होती. पीठ सगळीकडे लागलेलं. हे साफ केलं, हे बघा पूर्ण साफ केलं आणि मग हे बघा पीठ, हे बघा पीठ पण रेडी झालं. आता पीठ ठेवणार तसंच अर्धा तास, कारण का ते फुगलं पाहिजे म्हणून ते तसंच ठेवणार. आणि नंतर सुरू करूया आपण आपल्या मोमोजसारख्या रेसिपीला. तर
तुमच्याकडे जर ती मशीन नसेल ना, भाज्या कापायची ते वाढायचं असतं ना, आतमध्ये ब्लेड असतं, ती नसेल ना तर किसून टाकलं तरी चालेल. पण किसून बटरमध्ये टाकलं तर मी हे करायला ना बटर, फूड कलर, फूड चाट मसाला आणि पावभाजी. जर तुम्हाला गरम मसाला टाकायचा तर तुमची मर्जी, गरम मसाला. मी टाकले पावभाजीचा मसाला. तुम्ही कोणतं पण टाकू शकतात, पण फूड कलर टाका. फूड कलरने टेस्ट येते. आणि मीठ, सेंधव मीठ, सेंदूर मीठ असतं हा ते. सेंदूर मीठ आहे, जे काय असेल ते. तर ते टाकलं. बघा अशी दिसते भाजी. ती खाऊन झाल्यावर कळेल ती खाऊन झाल्यावर कळेल कशी आहे ती. काय पहिल्यांदा नाही बनवलं आपण. अरे पण एकट्याने पहिल्यांदाच बनवलं आहे. नाही, मी बाबा दोनदा तरी बनवलं. तू बाबा, तू रिकाम टेकडा आहेस. तू 12च्या नंतर 2च्या नंतर तुला ह्याला काम काय असतात? नाही ना. काम नाही म्हणून ते आज लवकर उठलं आहे ना. खायचं आत्ताच मला सांगतो, आत्ता स्टार्टिंगलाच खायचं आहे म्हणून लवकर उठलं आहे. काय नाही साला मला. त्या दिवशी पण का बीड घालून त्याला उठवलं. त्या दिवशी का उठलास ते पण सांगितलं नाही मी अजून ब्लॉगमध्ये. समजलं ना? पनीरच्या भाजीसाठी उठलेला, पनीरची भाजी केलेली ना म्हणून लवकर उठली. बघा शकल बघा, शकल बघा. मला लाद घालून त्या मला उठवलेला तेव्हा पप्पा. चुपरा काय नाही. मी हे करतोय आपण, हे फालतू राहू दे बाजूला. आपण आता डायरेक्ट रेसिपीकडे वळू. चला, तर आपलं काम इथपर्यंतच आहे. भाजी बिजीचं हे करून दिलं आणि करणार फक्त मोमोज मी आहे. बाकी सगळं काम आता याच्यावर. कारण का हे पीठ मला लाटायला येत नाही, तर त्यासाठी आपण एक माणूस ठेवलेलाच आहे. याला प्रॉपर येतं लाटता. ह्यानी जर मोमोजची रेडी उघडलीला तर दुकान खूप चालू शकतं. ते बघा, राहून दे. ते जे पीठ आहे ना ते लाटता येत नाही कसं तरी, अजिबात नाही येत. बघा काय करतोय ते पिठाची. आणि जरासं घे रे पीठ. ते एका मोमोजचं नाही, ते 2-3 मोमोजचं घेतलं आहेस पीठ. हे आपले कुक तर लाटून देण्यापुरताचे. बाकी सगळं मीच केलं आहे. भाजी, पीठ आता करणार पण नाही आहे. ते करणार आहे ते इंडक्शनवर करायला लागणार, कारण का गॅसवर करायला गेलं तर त्याला वेळ लागणार. इंडक्शनवर कसं मला टेम्परेचर माहिती आहे किती ठेवायचं ते. आता टेम्परेचरवर ठेवलं की तेवढ्या ह्याच्यात होतात मोमोज. गॅसच्या ह्याच्यात अंदाज नाही पडत, म्हणून आज याच्यावरच करणार. गॅस नाही, आज गॅसला सुट्टी दिली आमच्याकडनं. संध्याकाळी वापर होणार त्याचा, आमच्याकडनं आता सुट्टी आहे. बघा टी व्ही चालू, सगळं चालू. ते बघा ते खाणं पण तिकडे तसंच ठेवलेलं आहे आम्ही आईच्या नादात. ते बघा, बघा ते मोबाईलची डाळ बी सगळं तसंच आहे. काय करू शकत नाही त्याला. ते आता ठेवतो मी. चला जाऊ. आणि दुसरं म्हणजे अर्ध उरलेलं आहे बघा. ते बघा तेल मागतोय. आता बघू तेल कुठे आहे. तेल नाही भेटत आहे. तेल तर चला शोधूया आपण. तेल भेटतं काय बघूया. भेटलं काय. आता मी तेलच शोधायला जात होतो, तेवढ्यात भेटलं आहे बघायला. आमच्याकडे माणूस चांगले आहेत, काय करणार, पण तोंड खराब. एवढा सुंदर चम्मच घेतलाय ना, आता याला मी काय बोलू. अरे एवढी नको करू. ही आहे बघ एवढी भेंडी. गाइस इसको इग्नोर करो, भेंडी इसको आता नहीं कुछ. साला अर्ध मराठी अर्ध हिंदी बोलतोय. आणि हे बघा की माती झालेली आहे. ती माती बरोबर करणार दाखवून.
डिझाईन नाही जमली पण मोमोज झाला येत आहे. हे बघा डिझाईन नाही जमली पण मोमोज झाला येत आहे. म्हणजे आपल्याला डिझाईन नाही आपल्याला खाण्याची मतलब आहे. बघ हे बघा तर मी तेच बोलतोय ना. हे बघा पण ह्याला नीट करता येत नाही. ह्या मोमोज मध्ये पण काय होतं डिझाईन बरोबर आली अरे पण हे बघ हे मोमोज वाटतंय ते तुझे काय वाटतंय म्हणजे तेवढेच बनवले. असाच गोळा करून ठेवला आपण. हे बघा हे वडा पहिला वडून झालं की घ्यायचं स्टफिंग ले बेटा हे आमचे चीफ शेफ आहेत. चीफ शेफ जे काय शिकलो यांच्याकडनं शिकलोय. शिकून पण चुकीचं शिकलं आता काय बोलू शकत नाही. चालेल तू तर माझ्याहून जास्त खाण माती करतोय याची अख्खी. मला खायची ती त्याला बघूनच आलं भूक मारत. नको खाऊ हा नाही खाणार आहे. म्हणून आता भूक लागली घरी काय बंधन आहे तर खावं लागेल. हा जरा चांगला बनलाय शेफ वाईज. बघा शेप बी मॅटर नाही करायचं खाण्याची मतलब आहे आपल्याला. पण हा वाला जरा थोडा चांगला बनलाय. अरे चल मा शिकू नको. तर आता जरा यांना तेल लाटताना लावलंय बघूया. हाताला? हाताला जरासं तेल लाव. अभी मेथी ते बस तेल लावलंय. घे कोलपाटणार जरा अजून घे. स्ट्रेचिंग बघा आता मी दाखवतो याला कसं बनवायचं तो प्रोफेशनली समजत नाही चिंगीला. अरे हा मागाशी बोललेला की याला मैद्याच्या ह्याच्यावर जमत नाही करायला आणि आता साला करतोय बरोबर. ट्राय पण डोंट क्राय असं चाले करतोय ना भेंडी. चांगला प्रयोग प्रक्रिया चालू आहे ही. त्याचं काय करून आता 2 वाजता उठणार आहे आणि ते पण पकवतो. आम्हाला आता असं जर करत राहिलो ना तर मला एक कॉन्फिडन्स येईल. डायरेक्ट आपली गाडी ओपन करायची. कॉन्फिडन्स असतं ते. देखो 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 बापरे काय दिमाग लावले ते बघा. म्हणून सांगतो माझ्याकडनं क्लास घेत जा जरा. तुझ्यामध्ये एक प्रकारचा क्लास नाही साल्या. बघा आता मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे. ती ट्रिक तुम्ही घरी नका करू मार खात. स्पेशली वडला कुटुंबांच्या समोर. स्टफिंग उरली तरी काय हरकत नाही एवढी. आपण उद्या परवा बनवू शकतो परत. त्यांना खाण्याची मतलब आहे. हा मग एक काम कर ना ते असं ढाकून फक्त असा गोल शिवते जरासा. और ये स्टफिंग ज़्यादा हो चुकी है हमारी. बोललेलो बाईलाच. ये इधर से खुल गया. हे बघा गाईस असं वाटतंय की कोणतरी शिवलेलं आहे. बघा कोणतरी शिवलेलं असं वाटतंय. राहू द्या आपले एक्सपेरिमेंट इथपर्यंतच राहू द्या. नाहीतर तयार होणार नाही. तयार नाही होणार नाही तर धर रे शेप सोम धरकर. हे समजत नाही याला. हा बघा त्याला करू दे. अरे बघा हिला यादची हीच भाजी संपत नाही. दुसरी भाजी काय जमणार आहे.
असं पोळी मी घालून नको तू. तर ह्याचे फक्त 2 कर आणि मग तू टेन्शन नको करू, आरामात 20-30 करीन. बघा देखो कॉन्फिडेंस बघा कॉन्फिडेंस किधर से आता ही है कॉन्फिडेंस. कारण मी ह्याच्यावरून खूप कमी चिंदी. पिठामध्ये 20 बनवले. चल के चल अच्छे से काम करना हाँ. पगार नाही तुमचा. त्या पगारावर मग तर असंच आमची मस्ती चालू असते तर काय सांगू शकत नाही त्याला पण. तर आता हे करू दे आपण, पूर्ण झालं ना की डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतो. तर चला. तर फायनली एवढे काटकसर करून अर्धा तास झाला, अर्धा काय 1.5 तास झाला माझ्या मते तरी. तर ते बघा झालेले म्हणजे शेप देऊन झालेले आहेत. स्टफिंग त्याच्यात भरलेली आहे. स्टफिंग असते. स्टफिंग तेच ते भरून झालेली आहे. आता हे बघा हे आहेत ना, हे बघा ह्याचे हे उशाराचे, कारण का ते वेगळे आहे, त्याच्यात वेगळं पार्ट आहे. आणि बघा हे आहेत ना, हे माझे त्याच्यात वेगळं आहे. ह्याच्यात कांदा आणि याच्यात बिना कांद्याचा आहे म्हणून. तर चला आता औषधी बघा काय करते मस्त अशी. दुसरी कसली तयारी. तर डायरेक्ट स्टीम करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो कसे झाले ते. चला पिझ्झा बनवतो. न्यू वन ॲड. कसा बनतोय तो पिझ्झा. तर न्यू म्हणून बघा आता पिझ्झा बनवतो ओढलेला यायचा. कसा होता पिझ्झा. चला बघा पिझ्झाचं हे झाल्यावर नंतरला दाखवतो. तर गायस पूर्ण रेडी झालेलं आहे सगळं. तर म्हणून तुम्हाला दाखवतो मी. बघा पिझ्झा बनला आहे. पिझ्झा शिजला आहे की नाही माहीत नाही, शिजलेला दिसतोय साईडनी. अर्धा घेतला बघा ह्यानी. हा भेंडी ह्यानी सुरुवात पण केली खायला, अर्धा संपवला पण. पहिले मोमोज वेगळे, माझे मोमोज वेगळे, आणि पचायला स्प्राईट घेतला. पूर्ण रेसिपी झालेली आहे, चांगली झालेली आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन पण रेसिपी. कडक झाली आहे, भारी झाली आहे. तर चला हा ब्लॉग मी इथेच संपवतो, कारण का याच्यानंतरला डायरेक्ट आता रात्री गाडी काढणार आहे. आता गाडी काढणार नाही तर गाडी काढून ब्लॉक केला असता उरलेला, पण त्यांना काढणार रात्री काढणार, कारण का रात्री बाहेर जायचं आहे म्हणून. तर चला हा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. आणि अजून काही चॅनल नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. भेटूया मला असेल नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये. तर रात्रीचा मी ब्लॉग काढीन जर मला भेटलं तर, कारण का बाहेर जाणार आहे तिथनंच डायरेक्ट रात्री 12-1 वाजतील यायला गाडीने. बघू चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.